नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मी अंजली कुलकर्णी स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे माझी स्वामी सेवा. तर आज मी काय सेवा करते, रोजची नित्यसेवा माझी काय आहे आणि त्या सेवेने माझं कसं आयुष्याचं कल्याण झालेलं आहे, माझं आयुष्याचं सोनं झालेलं आहे, तर ती सेवा कोणती आहे तर मी ते सांगणारच आहे. पण मला प्लीज थोडंसं बोलायचं आहे, तर मी जास्त वेळ नाही घेते. तर म्हणजे मी जो तुम्हाला व्हिडिओ टाकते, आता 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता, स्वतःचं घर होण्यासाठी मी कोणती सेवा केली. 10 मिनिटाचा, अगदी 10 मिनिटाचा व्हिडिओ आहे. आणि त्याच्यामध्ये मग मी थोडेसे माझे अनुभव सांगितले होते का माझी परिस्थिती नसताना घर घेतलं. आणि मग तर 10 मिनिटातच मी तो व्हिडिओ आवरलेला आहे, कारण की मला माहिती आहे प्रत्येकाला कामं असतात. त्याच्यामुळे मी फक्त सेवा देण्याचा प्रयत्न करते. अनुभव का सांगते की म्हणजे अनुभवाने कसं जी आपण सेवा करतो ना, त्याच्यावरचा विश्वास जो असतो ना, तर तो जास्त वाढतो. आणि म्हणजे सेवा करायची उमेद पण जास्त वाढते. त्याच्यामुळे मी अनुभव सांगते. आणि स्वामी सांगतातच की अनुभव सांगितल्याने जास्त आपल्याला नाही का सेवेचं फळ मिळतं. जेणेकरून अनुभव सांगितल्यावर आपल्याला अजून 2 सेवेकरी वाढतील, म्हणून अनुभव सांगण्याचं कारण आहे, दुसरं काहीच नाही. तर एका ताईंची मला कमेंट आली की तुमची कहाणी नका सांगू, मुद्द्याचं बोला. मुद्द्याचं काय, मी आता स्वतःचं घर घेतलेलं आहे आणि मी ती सेवा सांगितली. मी फक्त हे सांगू शकते का की हा मला स्वतःचं घर घ्यायचं होतं आणि मी 108 पारायण केले आणि त्या सेवेमुळे माझं घर झालंय, असं सांगून तुम्हाला विश्वास बसणार आहे का? नाही, अजिबात बसू शकत नाही. कारण की आता बघा, माझी जशी परिस्थिती आहे, माझी परिस्थिती नव्हती स्वतःचं घर घेण्याचं. मिस्टर मला नाही म्हणत होते. तशाच 4 महिला पण असतील का मिस्टर नाही म्हणताय आणि महिलेचं स्वप्न असेल का स्वतःचं घर घ्यायचं, तर मग माझ्यासारखी परिस्थिती असेल आणि मग मी जर माझे अनुभव सांगितले तर त्या महिलेला, समोरच्या महिलेला अजून विश्वास पटेल का नाही, आपली पण परिस्थिती नाहीये, तर आपल्या आयुष्यामधल्या काही अडचणी असतील, काही संकट असतील, काही मार्ग अडकलेले असतील, तर त्या या सेवेने मोकळे होतील. म्हणून मी माझे अनुभव शेअर करते. आणि माझ्या बायोमध्ये असं लिहिलेलं पण आहे की भक्तिमय अनुभव तुम्हाला ऐकायला मिळतील. त्याच्यामुळे मी सेवेबरोबरच थोडेफार माझ्या आयुष्यातले जे पण स्वामींनी मला अनुभव दिलेले आहेत, तर ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून तुमची भक्ती अजून जास्त हो आणि 4 सेवेकरी माझ्याकडून अजून जास्त घडो, हीच माझी प्रार्थना आहे. तर कृपया प्लीज ताईंनो अशा कमेंट करू नका. आणि एक तुमची कमेंट 2 दिवस पुरेल एवढं दुःख देऊन जाते. काही सुचत नाही अशा कमेंटला, कारण की मलाही तेवढा वेळ नसतो की खूप लांबून लावून व्हिडिओ तयार करायचा. आणि माझे व्हिडिओ 15, 20 आणि 25 मिनिटाचे कुठेच नसतात. पण एखादा व्हिडिओ असा असतो ना का त्याच्यात सांगताना 2 शब्द वाढवा सांगितले जातात आणि मग व्हिडिओ थोडा मोठा होतो. तर मला पण काही नाही, फक्त अनुभव तुमच्यापर्यंत मिळायला पाहिजे, एवढंच माझं तात्पर्य असतं. तर असो, कृपया परत असे कमेंट करू नका. तर चला, आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करते की मी नित्यसेवा काय करते. तर जास्त वेळ नाही घेत मी. तर मग सकाळी उठल्यावर मी काय करते की स्नान झाल्यानंतर माझं आधी सूर्याला अर्घ्य आणि तुळशीला पाणी असतं. सूर्याला अर्घ्य देण्याचं म्हणजे बघा महत्त्व, सूर्याची उपासना जेव्हा आपण करतो ना, तर आपल्या आयुष्यामध्ये जे पण काही कामं असतात, अडकलेले कामं असतात, तर ते म्हणजे मोकळे होतात. सूर्याचे म्हणजे आशीर्वाद आपल्याबरोबर जर असले तर आपल्याला कुठल्याही कामात अपयश मिळत नाही. म्हणून आपण सूर्याची उपासना करायला पाहिजे. आणि तुळशीला अर्घ्य म्हणजे लक्ष्मी प्रसन्न म्हणजे लक्ष्मी प्रसन्न करणं हेच येतं. आणि मग आपण तुळशीची पण उपासना करत असतो, जेणेकरून लक्ष्मी आपल्या घरी स्थिर राहावी यासाठी आपण तुळशीला पाणी देत असतो, परत तुळशीची उपासना करत असतो. त्याच्यानंतर मग मी सगळं स्वच्छतेचे काम करते, कारण की स्वच्छता असली त्याच घरात लक्ष्मी वास करते, म्हणून स्वच्छता महत्त्वाची आहे. स्वच्छता म्हणजे काय, सकाळी उठल्या उठल्या तर आपण झाडझूड करतोच, त्याच्यानंतर सूर्याला अर्घ्य आणि तुळशीला पाणी असतं. पण जेणेकरून आपल्याला जर वेळ असला तर एक्स्ट्राची साफसफाई आपली की आपण रोजची केली पाहिजे, जेणेकरून कानाकोपऱ्यात धूळ वगैरे साचू नये. आणि धूळ जर साचली तर ऑटोमॅटिक आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी तयार होते. निगेटिव्हिटी जर तयार झाली तर आपल्या घरामध्ये सतत भांडणं, आजारपण असं वाढत राहतं. त्याच्यामुळे घराची स्वच्छता खूप महत्त्वाची आहे. तर मी घराची पण तेवढी स्वच्छता करते. आणि ते झाल्यानंतर मग मी
देवाजवळ दिवा, शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा असतो माझा, आणि देवाला नमस्कार. सकाळी काय माझी एवढी नित्यसेवा जास्त होत नाही, आणि मग अगरबत्ती वगैरे लावून मिस्टरांनी सकाळी सकाळी सोहळ्यात पूजा असते आमची. म्हणजे त्यांना मध्ये कोणी म्हणजे आलेलंही चालत नाही, त्यांना मदत केलेली पण चालत नाही. त्यांची रोजची 6:30 वाजता 7पर्यंत त्यांची सगळी सोहळ्यातली पूजा होऊन जाते. मग त्याच्यानंतरच मी परत दिवा वगैरे जर लावायचा असेल तर तो लावते, अगरबत्ती लावून नमस्कार करते. मग मी माझ्या घरातले कामं करते. घरातले कामं सुद्धा ही एक सेवा आहे, ते सुद्धा आपलं एक कर्तव्य आहे. आणि ते तुम्ही सेवा किती केली आणि घरातले जर वेळेवर कामं केले नाही तर तो देव पण पावणार नाही आपल्याला. त्याच्यामुळं कर्तव्य सगळ्यात महत्त्वाचं आहे. स्वामी म्हणतात की तू माझी सेवा नाही केली तरी चालेल, पण जे तू घरातले कर्तव्य आहे तर ते आधी पार पड, तीच सेवा माझ्यापर्यंत आपोआप मिळून जाईल. त्याच्यामुळे मी घरातले सगळे कामं म्हणजे करून घेते, कारण की 9ला मला ड्युटीला जायचं असतं. 9पर्यंत माझं सगळं काही घरातलं स्वच्छ आवरलं जातं, आणि 9ला मग मी परत देवघरामध्ये येते, आसन टाकते, परत देवाजवळ दिवा लावते, अगरबत्ती लावते, आणि ड्युटीवर जाण्याच्या आधी माझा तारक मंत्र असतो. तारक मंत्राचा खूप मोठा अनुभव आहे माझ्याबरोबर, मी तुम्हाला शेअर करेलच. खूप मोठ्या अपघातातून मी वाचलेली आहे या तारक मंत्राने. तर माझा सकाळी तारक मंत्र असतो, आणि परत जे पण आपण हे करतो मी, आणि मग तारक मंत्र म्हटल्यानंतर मग मी आपल्या कुलदेवतेचा मंत्र म्हणते. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, म्हणजे कुलदेवतेचा आपली उपासना होऊन जाते. त्याच्यानंतर कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः हा मंत्र जो आहे तो मी 11 वेळेस म्हटल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नाही. हा मंत्र मी म्हणतेच 11 वेळेस. हा मंत्र म्हटल्यानंतर मग मी देवाला नमस्कार वगैरे करते. माझी नित्यसेवा एवढी नाहीये सकाळची बरं का. तर मग मी आणि हे सांगायचं राहून गेलं की तुळशीला पाणी घालून झाल्यानंतर माझं उंबरठा पूजन पण असतं. उंबरठा पूजन मला रोज काही शक्य होत नाही, पण मी मंगळवारी, गुरुवारी, अमावस्या, पौर्णिमा जे पण काही आपले सण असतात तर त्या दिवशी मी माझं उंबरठा पूजन जे आहे तर ते आवर्जून मी करते, जेणेकरून आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी येत नाही, लक्ष्मी स्थिर राहते, लक्ष्मी येते आपल्याला उंबरठा पूजन केल्याने. तर मग मी सगळी ही सेवा करून ड्युटीला जाते. 9:30ला मला जावं लागतं. 9, 9:15पर्यंत माझं सगळं आवरून जातं. 9:30ला मी निघते, आणि तिकडून मला यायला 3:30 पावणे 4 होता. पण हे पण लक्षात ठेवा, आपण जेवढं स्वतःवर प्रेम करतो, जेवढं परमेश्वरावर प्रेम करतो, तेवढंच आपण आपल्या कामावर पण प्रेम केलं पाहिजे. आणि मी जे काम करते, जी मी ड्युटी करते ना, तर ती इतकी प्रामाणिक करते का ते प्रामाणिक, स्वामी म्हणतात तुमचे कर्म पण तेवढेच महत्त्वाचे आहे. तुमचे कर्म पण प्रामाणिक पाहिजे, तरच सेवेचं फळ मिळतं. तसंच मी म्हणजे नाही का प्राऊडली सांगू शकते, जे पण मी काम करते ना खूप प्रामाणिक करते. माझ्या कामात टाइमपास केलेला मला अजिबात आवडत नाही. वेळेवर सगळं परफेक्ट लागतं मला. सांगायचं तात्पर्य हेच आहे. परत तुम्ही म्हणाल का काही पण सांगतात, सांगायचं तात्पर्य आहे की जे पण आपण काम करतो ते मनापासून करा, म्हणजे येणारा पैसा जो आहे तर तो आपल्या घरात टिकतो, आणि त्याचं समाधान आपल्याला वेगळं असतं. जे काम तुम्ही प्रामाणिक करून बघा, तुमची ड्युटीवर तुम्ही जाताय, वेळेवर काम करा, त्या कामाशी एकनिष्ठ राहा, तर आल्यावर म्हणजे तुम्हाला पण एक समाधान वाटेल का नाही, करून बघा तुम्ही. आणि करतातच ड्युटीवाले काम करावंच लागतं त्यांना. आणि रात्री झोपताना सुद्धा आपल्याला ते समाधान वेगळं असं की आपण दिवसभर कोणाचा 1 रुपया पण फुकट घेतलेला नाही असं आपल्या मनाला वाटतं. त्याच्यामुळे कामाला प्रामाणिक राहा, जे पण काही काम करता त्याच्यावर प्रेम करा. तर मी ते सुद्धा काम मी माझं एकदम प्रामाणिकपणे करते. घरी येते 3:45 वाजतात मला यायला. परत घरातली काही रुटीन असेल तर ती करते, थोडासा आराम करते, आणि मग 5:30 पावणे 6ला मी 5:30लाच महादेवाच्या मंदिरात जाते. तिथे पण माझी सेवा आहे. महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर मी साफसफाई करते मंदिराचं, परत आजूबाजूचा आवार, आणि मग ते स्वच्छ झाल्यानंतर बेलाच्या झाडाखाली पण स्वच्छता करते, एकदम स्वच्छ. मला तिथे सुद्धा घाण आवडत नाही. मंदिरात म्हणजे त्या ज्यांचं मंदिर आहे म्हणजे तर त्या आजी, त्या मावशी, त्या सुद्धा म्हणतात, त्या म्हणजे त्या बघतच राहतात माझ्याकडे मी जर ते सेवा करत असले तर मला म्हणजे एक काडी सुद्धा मंदिरात सुद्धा चालत नाही, एवढं स्वच्छ
जेवढं मला स्वच्छ करता येईल तेवढं मी करते. आणि ह्या सेवेने काय होतं माहिती का, आपल्या आयुष्यामध्ये कुठलेही दुःख उरत नाही, आपल्या आयुष्यामध्ये कुठलेही संकट राहत नाही. आणि आपण म्हणतो ना आपल्याला टेन्शन आहे, काही सुचत नाही, तर मंदिरात जर तुम्ही रोज जाणं केलं ना तर आपल्या आयुष्यामध्ये दुःख टेन्शन राहत नाही. आणि जो आपला विश्वास जो आहे ना, आत्मविश्वास वाढतो. आपल्याला काळ मृत्यू म्हणजे अचानक येणारा मृत्यू आपल्यावर कधी येत नाही. तर या सेवेचं हे फळ आहे. त्याच्यामुळे तुम्ही जशी जशी मंदिराची साफसफाई कराल ना तसं तसं तुमच्या आयुष्यातले वाईट दिवस निघून जातील. हे ह्या सेवेचं फळ आहे. तुम्ही करून बघा, 1 महिना 2 महिने ही सेवा करून बघा तुम्ही, तुम्हाला फरक जाणवेल. म्हणजे दुःख हे तुमच्या आयुष्यामध्ये उरणार नाही. आलं तरी त्याला सामोरं जाण्याची ताकद हे परमेश्वर आपल्याला देत असतो. मंदिरात गेलं, साफसफाई झाल्यानंतर माझे महादेवाचे जे पण काही नित्यसेवा आहे ती सुद्धा करते. आणि जेवढी माझी स्वामींवर श्रद्धा आहे तेवढीच देव महादेवांवर आहे, यात काही वादच नाहीये. मी जर 3 दिवस 2 दिवस जर मंदिरात गेले नाही तर अक्षरशः 4थ्या दिवशी महादेवाची पिंड साक्षात माझ्या स्वप्नात येते. तर एवढा मोठा अनुभव आहे. ती पूजा झाल्यानंतर मग माझं बेलाच्या झाडाची पण पूजा असते. बेलाच्या झाडाच्या खाली मी कोणती सेवा करते हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचं फळ पण इतकं छान मला मिळतं. तर ती सेवा नक्की तुम्हाला सांगेल, कारण की सगळ्या सेवा सांगायला गेल्या तर खूप मोठा व्हिडिओ होईल. तर मग ते झाल्यानंतर मग मी घरी येते. मला 6:30 होऊन जातात घरी यायला. मग मी आल्या कुठेच दुसरं काय करत नाही. 6:15 6:30ला आले का मी लगेच देवघरात येते. आणि माझी नित्यसेवा आहे. माझी नित्यसेवा काय आहे की रोजचे 3 अध्याय, 1 माळ स्वामी समर्थ नामस्मरण असतं. मला 11 माळ मी नाही करत, कारण की स्वयंपाक करता करता माझं नामस्मरण बरंचसं होऊन जातं. तारक मंत्र माझा सकाळीच झालेला असतो. मग मी 3 अध्याय आणि 1 माळ स्वामी समर्थांचं नामस्मरण करते. आणि ही झाली माझी नित्यसेवा. आणि त्याच्यानंतर मग मी काय सेवा करते, व्यंकटेश स्तोत्र 1 वेळेस वाचते, श्री सूक्त 1 वेळेस वाचते, 16 वेळेस नवार्णव मंत्र, 16 वेळेस विष्णू गायत्री मंत्र, 16 वेळेस लक्ष्मी गायत्री मंत्र, 16 वेळेस कुबेर मंत्र. आणि एवढी माझी सेवा आहे. बघा, व्यंकटेश स्तोत्रची सेवा खूप प्रभावी आहे. जिथे आपल्याला जर लक्ष्मी स्थिर ठेवायची असेल आपल्या घरामध्ये, लक्ष्मी चंचल असते, आज आहे तर उद्या नाही, तर त्याच्यामुळे ज्या घरात लक्ष्मीची उपासना होते, सेवा होते, त्या घरात भगवान श्री हरी विष्णूंची सुद्धा झाली पाहिजे. कारण की ज्या घरात विष्णूंची सेवा होते त्या घरात लक्ष्मी अखंड वास करत असते. त्याच्यामुळे तुम्ही विष्णूंची सुद्धा सेवा तेवढीच करायला पाहिजे. त्याच्यामुळे मी व्यंकटेश स्तोत्राची सेवा करते. श्री सूक्त वाचल्याने आपल्या घरामध्ये धन धान्य कधीही कमी पडत नाही. सदैव आपल्या घरामध्ये धनधान्याला बरकत असते. त्याच्यामुळे श्री सूक्त वाचते. आणि नवार्णव मंत्र म्हणजे आपल्या देवी कुलदेवतेचं उपासना असते. कुबेर मंत्र तुम्हाला तर माहितीच आहे. त्याच्याने आपल्या घरामध्ये म्हणजे पैशाला कुठेच कमतरता भासत नाही. तर ही सेवा मी करते. त्याच्यानंतर देवाला स्वामींची आरती, गणपती बाप्पाची आरती, म्हणजे त्याच्यानंतर खडे साखरेचा नैवेद्य आणि जो पण काही आपण स्वयंपाक केलेला असतो तो नैवेद्य आपण स्वामींना दाखवायचा आहे. ही झाली माझी नित्यसेवा. आता सांगते, या सेवेने मला इतकं फळ दिलेलं आहे की जेणेकरून शून्यातून सुरुवात होती. जेव्हा माझं लग्न झालं त्यावेळेस सुरुवात शून्यातून होती. कुठेच परिस्थिती नव्हती, कोणती हाऊस माऊस करण्याची सुद्धा परिस्थिती नव्हती. तर तुम्हाला माझा अनुभव हा व्हिडिओ बघायचा असेल तर बघू शकता. काही सगळ्यांनी बघितलेला पण असेल. तर त्याच्यात मी सांगितलेलं आहे की स्वामींनी मला त्यांच्या सेवेमध्ये घेतलेलं आहे. मी स्वतः स्वामींच्या सेवेत नाही आलेले, की म्हणजे त्यांना वाटत असेल कुठेतरी हिचे कर्म चांगले आहे आणि त्याच्यामुळे मग मी स्वामी सेवेत आलेले आहे. आणि या सेवेने माझ्या आयुष्याचं खरंच कल्याण झालेलं आहे, खरंच सोनं झालेलं आहे. हे सांगायचं तात्पर्य एवढंच की मी जसं माझ्या आयुष्याचं सोनं झालंय ना तसंच तुमच्या आयुष्याचं हो, हीच माझी कळकळीची प्रार्थना राहील स्वामींना. की ज्या पण महिला खूप कष्ट करतात, त्यांचे म्हणजे मिस्टर कष्ट करतात, तर त्यांना यश द्या, एवढीच मी आणि रोज हेच प्रार्थना करते बरं का. की जे पण मला, आणि तुम्ही माझे फॅमिली झाले आहेत, त्याच्यामुळे ना जे पण माझ्या आयुष्यात ज्या सेवेने सोनं झालेले ती सेवा आधी मी तुम्हाला सांगणार. त्याच्यामुळे मग तुम्ही नक्की करून बघा, तुमच्या सुद्धा आयुष्याचं सोनं होईल.
आणि हे जे चॅनल ओपन करण्याचं संकेत जे आहेत ना, तर ते स्वतः स्वामींनी मला दिलेले आहेत. तर तो सुद्धा अनुभव मी लवकरात लवकर शेअर करेल. तुमची जर इच्छा असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा की माझ्या आयुष्यामध्ये पावला परत स्वामींनी मला साथ दिलेली आहे, पावला परत स्वामी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. जिथे अडचण आहे तिथे स्वामी आहेत माझ्या आयुष्यामध्ये. इतके पावली अनुभव आहेत स्वामींचे, तर ते मी तुमच्यापर्यंत नक्कीच म्हणजे सांगेल तुम्हाला. तर ही आहे माझी नित्यसेवा. या सेवेने मला भरभरून स्वामींनी दिलेलं आहे. तर तुमचं सुद्धा सोनं हो. तर चला, झालेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ.